उजवीकडे वळलो की समोर आझाद मैदानापर्यंत आपण पोहोचतो. म्हणजे फार फार 1.5 किलोमीटरचा रस्ता उरलेला आहे आणि 1.5 किलोमीटर पुढे आझाद मैदान आहे आणि त्या तिथे गेल्यानंतर वाहतूक कोंडी समस्या होऊ शकते. म्हणून अगदी मुक्त मार्ग ज्या ठिकाणी थांबलेला आहे किंवा मुक्त मार्ग जिथे संपतो तिथपर्यंत ही वाहतूक थांबवण्यात आलेली आहे. हे दृश्य आपण बघतोय. सध्या मराठा मोर्चाचे सगळे मोर्चेकरी इथवर थांबलेले आहेत आणि इथून पुढे वाहनांचा ताफा जाऊ द्यावा अशी मागणी मराठा मोर्चेकरांची आहे. मात्र पोलिसांनी पूर्णपणे कुंपण केलेलं आहे आणि इथून कोणतंही वाहन सोडू दिलं जात नाहीये. कर्नाक बंदरचा हा परिसर आहे. कर्नाक बंदरपासून अगदी समोर पुढे 1.25 किलोमीटरमध्ये गेल्यानंतर जीपीओ आहे, म्हणजेच पोस्ट ऑफिसचं मुख्यालय. आणि पोस्ट ऑफिसच्या मुख्यालयावरून उजवीकडे वळलो की छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि त्याच्याच समोर अगदी आझाद मैदान आहे. म्हणजे 1.5 किलोमीटरचाच रस्ता उरलेला आहे मराठा मोर्चाच्या मोर्चेकऱ्यांचा. मात्र इथून तुम्ही पायी चालत जा, वाहतूक व्यवस्था इथपर्यंतच आहे. इथून तुम्हाला वाहनं वळवावी लागतील अशी भूमिका पोलिसांनी घेतलेली आहे. पोलिसांनी कुंपण केलेलं आहे. त्यांच्याशी पोलिसांशी चर्चा करण्याचा देखील काही मराठा बांधव प्रयत्न करतात. मात्र पोलीस इथून वाहनं पुढे जाऊ देत नाहीत. मराठा मोर्चातल्या सगळ्या मोर्चेकरांनी इथून चालत जावं अशी भूमिका पोलिसांची आहे. 1.5 किलोमीटरचं अंतर आहे. वाहतूक व्यवस्था इथपर्यंतच असेल. इथून वाहनं वळवायला हवीत अशी भूमिका पोलिसांनी घेतली आहे. सुमित, खरं तर मराठा आंदोलकांची, मराठा समाजाची गर्दी प्रचंड मोठी दिसते. पोलीस कुमक कशी आहे, कशा पद्धतीने पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला? सर, पोलीस आणि आणखी केंद्रीय पथक कोणतं इथे तैनात आहे? साहेबांना विचारते. अच्छा, ठीक आहे. आपण वरिष्ठ पोलिसांशी देखील बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. पोलिसांकडून खरं तर इथे इतर सगळ्या मराठा समाज बांधवांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला जातोय. पोलिसांचा बंदोबस्त आपण बघतोय. महिला पोलीस आहेत, पोलीस अधिकारी देखील आहेत. काय मराठा बांधवांना काय आव्हान आहे? आपण बघतोय सध्या पोलीस या सगळ्या मराठा बांधवांशी चर्चा करण्याचा प्रयत्न करतात. मात्र मी तुम्हाला मागे पोलीस व्यवस्था सगळी दाखवतो. एका पुढच्या फळीमध्ये सगळ्या मराठा बांधवांच्या अगदी समोर महिला पोलीस कर्मचारी आहेत. त्यांच्या मागे कुंपण केलेले आहे. त्यांच्या मागे पुन्हा पुरुष कर्मचारी आहेत आणि केंद्रीय पथक देखील इथे तैनात आहे सुरक्षा व्यवस्थेसाठी. प्रत्येक वेळेला मराठा मोर्चा ज्या वेळेला येतो त्यावेळेला महिलांचा सन्मान मराठा बांधव करत असतात. त्यामुळे इथे पुढे कोणी जाऊ नये यासाठी महिला पोलीस पुढे असतात आणि मग त्यांना बघून पुढे मराठा बांधव जात नाही आणि म्हणूनच महिला पोलिसांची त्याच्या मागे सगळी व्यवस्था असते. काही काय झालं, पुढे जाऊ दिलं जात नाही? काय झालं, पुढे जाऊ दिलं जात नाही? पुढे जाऊ दिलं जात नाहीये का तुम्हाला? आम्हाला इथून जाऊ दिलं जात नाही, अडवलं जात नाही आम्हाला इथे की आतमध्ये जाऊ नका म्हणून. काय सांगतात पोलीस? काय पोलिसांचं काय म्हणणं आहे? पोलिसांचं म्हणणं आहे की आम्ही म्हणजे तुम्हाला पाठवणार नाही, फक्त पाटलांच्या 3 गाड्या त्यांनी आतमध्ये पाठवल्या आहेत. फक्त 3 गाड्या? मग तुम्हाला इथून सुद्धा आम्ही समाजसोबत पाहिजे ना तिथे. तुम्ही इथून कसं जाणार पुढे? आम्ही जाणार आमच्या पद्धतीने, बरोबर. आम्ही थांबणारे नाहीत, आम्ही थांबायला आलेले नाहीत. महिला पोलीस देखील पुढे आहेत आणि काही मराठा बांधवांचं म्हणणं त्या सुद्धा आम्हाला सहकार्य करतील निश्चितपणे. तुम्ही गाड्यां व्यतिरिक्त जाणार नाही, चालत जाणार नाही, तुम्ही गाड्यांनी नाही, जाणार? आम्ही गाड्या घेऊन जाणार आमच्या. तर आपण कोणतीही वाहनं इथून जाणार नाहीत. सगळी वाहनं इथपर्यंतच थांबतील असं पोलिसांचं म्हणणं आहे. मात्र आपण आपली वाहनं घेऊन पुढे गेल्याशिवाय राहणार नाही अशी भूमिका या मराठा मोर्चातल्या सगळ्या बांधवांची आहे. बैलगाडी देखील 600 किलोमीटरवरून जालन्यामधून ही बैलगाडी आलेली आहे. मात्र इथून आता 1.5 किलोमीटरचं अंतर राहिलं, तेवढं आम्हाला पार करू द्यावं अशी भूमिका मराठा बांधवांनी घेतलेली आहे. त्यामुळे आता मराठी मोर्चेकरी सगळे इथेच थांबलेत. मनोज जरांगे यांच्यासोबत केवळ 5 ते 6 गाड्या पुढे गेल्या त्यांच्या ताफ्यातल्या. मात्र इतर सगळी वाहनं इथवरच थांबलेली. जर का ही वाहनं इथून पुढे निघाली नाहीत वा मराठा बांधवांनी जर वाहनं इथेच थांबतील अशी भूमिका घेतली तर मुक्त मार्ग हा पूर्णपणे बंदच राहील. याचा सर्वसामान्यांना वापर करता येणार नाहीये. त्यामुळे लवकरात लवकर यावर तोडगा आता पोलिसांनी काढणं फार गरजेचं आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय पोलीस समजूत घालण्याचा देखील प्रयत्न करतात मराठा बांधवांना. मात्र मराठा बांधव इथे थांबतात. आता पोलिसांचं काय म्हणणं आहे? प्लीज, पोलिसांचं काय म्हणणं आहे? तुमची काय भूमिका आहे? पोलीस साहेबांचं म्हणणं आहे की गाडी साईडला पार्किंग करा. गाडी साईडला पार्क करताय बाजूला? पार्क करताय बाजूला आता गाडी? हा करतोय, पार्क करतो साईडला, पार्क करतोय. आणि मी काय करतो, मनोज जाऊन बोलून येतोय की कारण की माझी एकच गाडी आहे. कारण की प्रत्येक वेळेस दादा सोबत असते, प्रत्येक वेळेस लढ्यामध्ये. माझी दुसरी वाढ शेत आहे मुंबईला बैलगाडी घेऊन येण्याची. आणि कुठलेही अडचण येणार नाहीये. आणि कुठलेही आपले मराठा समाज तरी आपल्या सोबतच आहेत. पोलिसांच्या सगळ्या तुम्ही सूचना ऐकणार आहात?
त्यांना मान दिलेला आहे. हे मराठा मोर्चाचे कार्यकर्ते मनोज जरांगे यांच्यासोबत प्रत्येक मोर्चामध्ये असतात. मात्र इथून बैलगाडी पुढे जाऊ दिली जात नाही, त्यामुळे आपणही तयार आहोत बैलगाडी बाजूला थांबवण्यासाठी. आणि मनोज जरांगेंना जाऊन तुम्ही भेटणार आहात आणि काय त्यांना काय विनंती करणार? विनंती करा, दादा माझी एकच गाडी आहे, प्रत्येक वेळेस तुमच्या लढ्यासोबत असती. माझी एकच गाडी आहे, मला तिथे घेऊन येऊ मला मैदानावर. तर आपण बघतोय पोलिसांची सूचना त्यांनी मान्य केलेली आहे. आपली गाडी आपलं वाहन ते बाजूला थांबवणार, म्हणजे बैलगाडी. निश्चित सुमित, तुमच्याकडून वेळोवेळी अपडेट्स घेत राहू. दरम्यान आपण सध्या CSMTच्या इकडे जाऊया, कारण तिकडे मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलकांची गर्दी झाली आणि आमचे प्रतिनिधी राहुल जोरी सध्या आपल्यासोबत आहेत. राहुल, जिकडे बघू तिकडे खरं तर सगळं भगवं वादळ आपल्याला बघायला मिळते. मोठ्या संख्येने मराठा आंदोलक या ठिकाणी जमलेले आहेत. अगदी खरं तर मुंबईच्या अतिशय महत्वाचं मेट्रो जे स्टेशन आहे, अगदी CST स्टेशनच्या बाहेरची गर्दी आपण बघू शकतो. प्रमुख रस्ता आणि त्याच ठिकाणाहून आझाद मैदानाकडे जाणारा हा युटर्न जर बघितला तर पूर्णपणे रस्ता जो आहे तो आंदोलकांच्या गर्दीनं भरून गेलाय. एकंदरीत बघितलं तर मनोज जरांगे पाटील यांचं कुठल्याही वेळी या ठिकाणी जे आहे ते त्यांनी पोहोचतील आणि त्यानंतर आझाद मैदानात एकंदरीत आंदोलनाला सुरुवात होईल. दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर अगदी मुंबईच्या मंत्रालयाकडे जाणारा रस्ता असेल किंवा साऊथ मुंबईकडे जाणारा रस्ता जो असेल तो पूर्णपणे बंद आहे. तात्पुरत्या प्रमाणात जरी रस्ता बंद असला तरी येत्या ह्याच्यात जसं आंदोलक या ठिकाणी पोहोचतील त्यावेळी तर हा रस्ता पूर्णपणे मोकळा करण्यात येतोय का, आणि यासोबतच जी गर्दी आहे त्या गर्दीचं प्रमाण देखील हळूहळू कशा पद्धतीनं वाढत जाते बघावं लागेल. खरं तर काही आंदोलक हे कॉन्वायच्या पुढे काही वेळा पोहोचले होते आणि त्यामुळे ही गर्दी जी आहे ती पाहायला मिळते. मात्र मोठ्या संख्येनं सोबत येणारे जे आंदोलक आहेत त्या गाड्या ज्या आहेत त्यांचं नेमकं इथं काय कसं नियोजन केलं जातंय, यासोबतच पार्किंगची व्यवस्था असेल आणि यासोबतच ही सगळी गर्दी जी आहे ती आझाद मैदानावर कशा पद्धतीनं डायव्हर्ट केली जाते हे देखील पाहावं लागेल. एकंदरीत बघितलं तर 5,000 लोकांना या ठिकाणी परवानगी आहे असं जरी हायकोर्टानं किंवा न्यायालयानं सांगितलं असलं तरी दुसऱ्या बाजूला ही गर्दी मात्र खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि तेवढ्या मोठ्या प्रमाणावर गर्दीचं नियोजन नेमकं पोलीस आणि प्रशासन कशा पद्धतीनं करते हे देखील पाहावं लागेल. स्टुडिओ. अगदी सध्या आपण ही दृश्य बघतोय ती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची दृश्य आहेत आणि जिकडे बघू तिकडे मराठा आंदोलक आपल्याला बघायला मिळत आहेत. मोठी गर्दी, मोठी संख्या आपल्याला बघायला मिळते. महिलांची सुद्धा तितकीच संख्या आपल्याला या आंदोलनस्थळी बघायला मिळते. आझाद मैदानात काही वेळामध्येच मनोज जरांगे पाटील पोहोचत आहेत. मात्र त्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांची वाट बघताना आपल्याला मराठा कार्यकर्ते बघायला मिळत आहेत, मराठा आंदोलक बघायला मिळत आहेत. वैशिष्ट्य म्हणजे महिलांची सुद्धा तितकीच संख्या आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. तर CSMT परिसरात प्रचंड गर्दी खरं तर आत्ता झालेली आहे. पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा बघायला मिळतोय, बॅरिगेटिंग बघायला मिळत आहे. या आंदोलनासाठी 5,000 आंदोलकांची आपल्याला परवानगी मिळालेली आपण बघितलं होतं. मात्र त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त मराठा आंदोलक या ठिकाणी जमलेले दिसत आहेत. मनोज जरांगे पाटील यांचं काही वेळापूर्वीच स्वागत करण्यात आलं आपण बघितलं आणि मनोज जरांगे पाटील यांच्या गाड्या ज्या आहेत त्या आझाद मैदानाकडे रवाना झाल्या. मात्र त्यानंतर CSMT परिसरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला बघायला मिळते. हातामध्ये चलो मुंबईचे फलक आहेत, भगवे झेंडे दिसत आहेत. ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता हे सगळे मराठा आंदोलक मुंबईमध्ये आज दाखल झालेले आहेत. पोलिसांची कुमक सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळते. काही वेळापूर्वीच मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत करण्यात आलं. तसाच जल्लोष आपल्याला CSMT परिसरात सुद्धा बघायला मिळतोय. पारंपरिक वाद्य असतील, हातात भगवे झेंडे असतील, डोक्यावरती भगव्या टोप्या दिसत आहेत आणि चलो मुंबईचे फलक असं एकंदरीतच चित्र आपल्याला मुंबईतलं सध्याचं बघायला मिळत आहे. खरं तर या प्रत्येक वेळेला बातमीच्या वेळेला मराठा वादळ, भगवं वादळ असा उल्लेख करण्यात आला आणि तसंच चित्र आपल्याला या दृश्यांमध्ये सध्या बघायला मिळत आहे. जिकडे बघू तिकडे मराठा आंदोलक आपल्याला बघायला मिळत आहेत. तर दुसरीकडे आपण दृश्य बघतोय, बैलगाडी घेऊन काही आंदोलक या ठिकाणी आलेले आहेत. ढोलकी आणि हलगीच्या तालावरती मराठा आंदोलक या ठिकाणी जल्लोष करताना आपल्याला बघायला मिळत आहेत. ताकद दाखवण्याचा प्रयत्न करतायत. या आंदोलनातून आरक्षण मिळवणार असा शड्डू ठोकताना आपल्याला हे सगळे आंदोलक बघायला मिळत आहेत. पुन्हा एकदा जाऊया, राहुल जोरी आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातली माहिती देतात.
राहुल, आपण बघतो खरं तर रात्रभर प्रवास करून बराच कालावधीचा प्रवास करून सगळे आंदोलक आलेत, मात्र यांची ऊर्जा जर बघितली तर ती प्रचंड दिसते. या आंदोलनातून आरक्षण घेणार असा पवित्रा यांचा बघायला मिळतोय. अगदी खरं तर एवढा मोठा प्रवास झाल्यानंतर आणि सलग या प्रवासामध्ये पाऊस असेल, याबरोबरच राहण्या खाण्यापिण्याची व्यवस्था नसते, या पद्धतीनं जर हे आंदोलक बघितले तर मोठ्या संख्येनं आणि तितक्याच उत्साहात हे आंदोलक आझाद मैदान या ठिकाणी पोहोचलेले आहेत. एकंदरीत बघितलं तर आझाद मैदानाच्या बाहेरची ही परिस्थिती जरी असली तरी आझाद मैदानाच्या आतमध्ये देखील तेवढ्याच मोठ्या संख्येनं हे आंदोलक पोहोचलेले आहेत. अद्याप तो या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचा जो गाड्यांचा ताफा आहे तो पोहोचलेला नाहीये. तो पोहोचल्यानंतर अजून देखील मोठ्या प्रमाणावर ही गर्दी पाहायला, मात्र सध्या एकंदरीत जर बघितलं तर आंदोलक आणि त्यांचा उत्साह मात्र कुठेही कमी झालेला नाहीये. एकंदरीत बघितलं तर संपूर्ण परिसरात आपण बघितलं तर अगदी सीएसटीच्या परिसरामध्ये दोन्ही बाजूला हा रस्ता जो आहे तो पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय, कारण पायी चालणाऱ्या आंदोलकांच्या मोठ्या संख्येनं या रस्त्यावर कोणत्याही पद्धतीने जागा शिल्लक नाही आणि त्यामुळं आंदोलनकर्ते आझाद मैदानावर गेल्यानंतर कदाचित हा रस्ता मोकळा होईल. मात्र सध्याची परिस्थिती बघितली तर अगदी सकाळपासूनच हळूहळू हे आंदोलन या ठिकाणी पोहोचायला सुरुवात झाली होती. काही वेळात मनोज जरांगे हे देखील या ठिकाणी पोहोचतील, मात्र आत्ताची गर्दी आणि त्याचा उत्साह मात्र नक्कीच वाखाणण्याजोगा आहे आणि त्यामुळं येत्या काळात देखील अशाच पद्धतीने ही गर्दी वाढत राहील अशी परिस्थिती सध्या पाहायला मिळते. राहुल, खरं तर हा सगळा रहदारीचा परिसर आहे, मोठी संख्या आपल्याला बघायला मिळते आणि या ठिकाणीच पोलिसांचं सुद्धा तसंच व्यवस्थापन आपल्याला बघायला मिळतंय, नियोजन बघायला मिळतंय. काही वेळानं मुंबईच्या आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू होणार आहे. मात्र महाराष्ट्रभरातून जे मराठा आंदोलक सध्या जे मुंबईत दाखल झालेले आहेत ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल या ठिकाणी जमलेले आहेत. आपण माझ्या मागे पाहू शकता की ही जी गर्दी आहे ही सगळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच्या इथली आहे. आणखीन काही दृश्य तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतो. जरांगे पाटील हे काही वेळात आझाद मैदानावर दाखल होतील आणि त्यापूर्वी राज्यभरातून आलेले जे मराठा आंदोलक आहेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच्या इथे आपण पाहू शकतो की डफ वाजून ते या ठिकाणी नृत्य करत आहेत, आनंदोत्सव या ठिकाणी साजरा करत आहेत का असा भास होतोय. मात्र छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलचा संबंध जर परिसर आपण पाहिला तर संपूर्ण परिसर जो आहे तो मराठा आंदोलकांनी या ठिकाणी आपल्याला व्यापलेला दिसतोय. संपूर्ण मुंबई जे आहे ते पूर्णपणे भगवं वादळ मुंबईमध्ये दाखल झालंय असं वाटतंय. आपण पाहू शकतो की जे मराठा आंदोलक आहेत ते डफच्या तालावर या ठिकाणी नृत्य करतायत. आहे उपोषण आझाद मैदानावर सुरू होणार आहे. मुंबई पोलिसांनी 1 दिवसाची परवानगी त्यांना दिलेली आहे आणि या 1 दिवसाच्या परवानगीचं आंदोलन. तर न्यूज 18 लोकमतवरती आपण या मोर्चाचं महाकव्हरेज बघतोय. मोठ्या संख्येने मराठा वादळ आज मुंबईमध्ये धडकलेलं आहे आणि आझाद मैदानावरती आज 1 दिवसाचं आंदोलन केलं जातं. 1 दिवसाची खरं तर परवानगी मिळाली, मात्र आरक्षण घेतल्याशिवाय इकडनं जाणार नाही असा पवित्रा या सगळ्या आंदोलकांनी घेतलेला आहे. भगवं वादळ अक्षरशः मुंबईमध्ये धडकल्याचं सध्याचं चित्र आहे. जिकडे बघू तिकडे मराठा आंदोलक आपल्याला बघायला मिळत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातली काही दृश्य आपण बघतोय. तर दुसरीकडे आपण बघतो या आंदोलनामध्ये काही आंदोलक जे आहेत ते बैलगाडी घेऊन आलेत आणि ती बैलगाडी सुद्धा आंदोलन स्थळी सोडावी, तिकडे जाण्याची परवानगी मिळावी यासाठी काही आंदोलक आपण बघितलं होतं पोलिसांची बोलत होते. मात्र वाहतूक व्यवस्थेसाठी कुठल्याही वाहतुकीचा खोळंबा होऊ नये यासाठी परवानगी देण्यात आलेली नव्हती. मात्र मोठी संख्या आंदोलकांची आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. मागचा काही काळ हे सगळे आंदोलक प्रवास करत होते, राज्यभरातून ठिकठिकाणाहून या ठिकाणी मुंबईत पोहोचण्यासाठी प्रवास करत होते आणि तरीसुद्धा कुठेही प्रवासाचा थकवा नाही आहे. या आंदोलनामध्ये पूर्ण ताकदीने पूर्ण शक्तीने हे आंदोलक उतरलेले आपल्याला बघायला मिळत आहेत. 3 अतिशय महत्त्वाची दृश्य आत्ताच्या क्षणाची आपण बघतोय. आझाद मैदानामध्ये काल रात्रीपासूनच हे जे आंदोलक आहेत हे या ठिकाणी जमलेले होते. दुसरीकडे आपण बघतोय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातील ही दृश्य, जिकडे नजर जाईल तिथपर्यंत मराठा आंदोलक बघायला मिळत आहेत.